नमस्कार मुलांना. आपण आज 1.4 मिस स्लिपरी या पाठाचा चिटचाट, त्याच्या ॲक्टिव्हिटीज आणि पहिले 2 पॅरेग्राफ पाहणार आहोत. सर्वांच्याकडे पुस्तक आहेच, तरीसुद्धा तुमच्या स्क्रीनवर जे चिटचाट दिसत आहे ते तुम्ही पाहायचं आहे. सुरुवातीला आपण बघूयात वॉर्मिंग अप चिटचाट. डू यू ॲग्री, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राबरोबर कधी वाद घातला आहे का? आणि घातला असेल तर का? वाय? डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर समटाईम्स ऑर कंटिन्यू इट फॉर लाँग टाईम? म्हणजे थोड्या वेळाने तुम्ही त्याला वाद घालायचे थांबवता का बराच वेळापर्यंत वाद घालता? म्हणजे तो वाद घालतच राहता का थांबता, असा प्रश्न विचारला. व्हाय डू पीपल क्वारल किंवा फाईट्स? का वाद घालतात लोक? डू वी फॉरगिव्ह ऑर पनिश अवर डिअर वन्स आफ्टर देअर मिस्टेक्स? म्हणजे आपल्याच माणसांकडनं चुका झाल्या तर आपण त्यांना माफ करतो का शिक्षा देतो, असा इथे प्रश्न विचार. यू फील आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स? म्हणजे आपल्या माणसांशी वाद झाल्यावर तुम्हाला कसं वाटतं? हाऊ डू यू फील? फील म्हणजे कसं वाटतं. साहजिक आपल्यानंतर वाईट वाटतं. आपण जे बोलतो एकमेकाला वाद घातल्यानंतर आपल्या प्रिय त्या वेळेपुरतं आपल्याला वाईट वाटायचं, कारण त्यावेळेस तात्विक स्वरूपाचे आपले मतभेद असू शकतात. परंतु कायमस्वरूपी हे वाद घालू नयेत. किंवा आपले जे मित्रमंडळी असतील त्यांच्याकडनं काही घडलं असेल तर लगेच आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे. तर अशा स्वरूपाचे हे जे प्रश्न आहेत, तर एकमेकांशी आपण चर्चा करायच्यात, गप्पा गोष्टी करायच्यात. मग ह्याच्यातून नेमकं काय साधायचं हे आपल्याला कळतं. खाली थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क्स द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. डू युअर क्लासमेट टीज किंवा ट्रबल अँड अवॉइड यू? डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज, ट्रबल ऑर गिव नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स? टीज म्हणजे चिडवणे. हाऊ डू यू हँडल द टीजिंग? समजा कोणी चिडवत असेल तुम्हाला तर तुम्ही ते कशा पद्धतीने हँडल करता? म्हणजे रडता का, इग्नोर करता का, लगेच शिक्षकांना कंप्लेंट करता? हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ व्हेन पनिश इन क्लास? समजा तुम्हाला शाळेमध्ये वर्गामध्ये समजा शिक्षा दिली गेली तर तुम्ही ती कशा पद्धतीने हाताळता, असा प्रश्न विचारला आहे. व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर्स ट्रबल्स किंवा इन्सल्ट यू? तुमचा जर कोणी इन्सल्ट केला असेल, तुम्हाला चिडवलं असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे त्याचा रिॲक्ट होता, कशा प्रकारे तुम्ही प्रत्युत्तर देता? टेक रिव्हेंज का इग्नोर देम टोटली का बिकम डिप्रेस किंवा नन ऑफ देम? काहीच करत नाही म्हणजे लगेच त्याचा बदला घ्यायचा का इग्नोर करायचं, सोडून द्यायचं का लगेच मला हा बोलला म्हणून मी डिप्रेसमध्ये जायचं, त्याचा ताणतणाव घ्यायचा? तर अशा स्वरूपाचे काही इथं प्रश्न विचारले. तुम्ही तुमच्या मनाशी हे प्रश्न विचारायचे आहेत आणि योग्य त्या ठिकाणी टिक मार्क करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला लिहून पाठवायच्यात. पुढे रीराईट युजिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल वर्क्स. आता इथे काही तुम्हाला 5 वाक्य दिलेत, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे पंक्च्युएशन मार्क किंवा कॅपिटल लेटरचं सगळ्यांना ABCD माहिती आहेत. A to Z आपण लहानपणापासून पहिलीपासून आता इंग्रजी शिकत आलो आहेत, त्याच्यामुळे A to Z सगळ्यांना कॅपिटलिटीमध्ये, स्मॉल लेटरमध्ये सगळ्यांना माहिती आहेत. पण इथे आपल्याला पंक्च्युएशन मार्कचे साधारणपणे 10 ते 11 प्रकार आहेत. मी तुम्हाला फक्त सांगतो तोंडी, त्याच्यानंतर ग्रुपला परत मी लिहून पाठवतो. त्यातला पहिला प्रकार येतो एक तो फुल स्टॉप, नंतर कॉमा, सेमिकॉलम, इन्व्हर्टेड कॉमाज, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, ज्याला आपण इंट्रोगेशन क्वेश्चन म्हणतो. क्वेश्चन्स जे असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आली. ॲपॉस्ट्रोफी एस, डॅश, मग त्याला अपसरण चिन्ह असं म्हटलं जातं. हायपन
त्याला संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. कार्टर म्हणजे त्याला काकपद, म्हणजे समजा एखादी गोष्ट आपली लिहायची राहून गेली असेल तर वरती आपण त्याला 2 खुणा करतो बघा. तर ह्या अशा स्वरूपाच्या, एक मिनिट तुम्हाला दाखवता येत आलं असेल तर मी दाखवतो तुम्हाला. हे जे असं चिन्ह करतो ना आपण, तर त्याला कॅरेट असं म्हणतात, म्हणजे काकपद असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर कोलन्स म्हणजे विसर्ग आपण ज्याला म्हणतो. तर अशा स्वरूपाचे हे 11 प्रकार आहेत. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो, फक्त आत्ता ऐकून घ्यायचे होते तुम्ही. तर हे मला लिहून पाठवा. मग हे तुम्ही जे प्रश्न इथं सेंटेन्स आपल्याला 5 दिलेत, तर ते सेंटेन्समध्ये त्याच्यामध्ये अमर सेड आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क एक वाक्य दिलं आहे. मग त्याच्यामध्ये अमरमधला ए जो आहे तर तो ए कॅपिटल पाहिजे. पुढे गेल्यानंतर अमर सेड, मग त्याच्यामध्ये आय कॅपिटल पाहिजे, तिथे कॉमा पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, होमवर्कनंतर फुल स्टॉप पाहिजे. तर हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, मी चेक करेन. आणि शेवटी काय दिलं आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू गेट रीड ऑफ निगेटिव्ह किंवा बॅड क्वालिटी इन युअर फ्रेंड्स. म्हणजे तुमच्या मित्रामध्ये कुठल्या वाईट गोष्टी आहेत तर ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण आता धडा बघू. मिस स्लिपरी म्हणजे काय, तर आपण ज्याच्या हातातून काही घसरतं आहे, पडती आहे, सारखीच पडणारी मुलगी आहे, आपण घसरडी मुलगी आपण जिला म्हणता येईल. म्हणजे स्लिपरीचा अर्थ म्हणजे घसरणे, मिस स्लिपरी. तर ते आपण धडा बघू. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे 1.4 मिस स्लिपरी. आता जे नवीन वर्ड्स आपल्याला न्यू वर्ड्स जे येतील तर ते आपण पाहणार आहोत, त्याचा अर्थ पाहणार आहोत. ते 5-5 वेळा तुम्ही लिहायचे आहेत आणि पाठ देखील करायचे आहेत. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द स्टोरी ऑफ लोनली गर्ल हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल बिकॉज शी इज अपसेट अँड unnervous due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. म्हणजे घरामध्ये जिला काही अडचण आहे, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामुळं काय होतं आहे तर ती कुठलीच गोष्ट योग्य तऱ्हेनं करू शकत नाही आहे. आणि तिला क्लासमध्ये काय करतात, सगळेजण चिडवत आहेत, वर्गातील मुलं तिला काय करतात, चिडवत आहेत. त्याच्यामुळं तिला कुठलंच काम व्यवस्थित करू शकत नसल्यामुळे अशा प्रकारची ही गोष्ट आहे. तर ती आपण आता ती बघायची आहे. लक्षात आलं. पार्ट 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English told us to take out our composition notebook. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obey her, but her anger looks made my legs tremble, and when I reach her chair, the notebook fell on her feet. बघा, सुरुवातीपासून तुम्हाला लगेच कळालं असेल म्हणजे कशी ती घाबरट मुलगी आहे, घाबरणारी मुलगी आहे, याच्यातून आपल्याला दिसलं असेल. काय झालं आता हे सगळं ती मुलगी सांगते आपल्याला. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. गॉट कशाचा पास्ट टेन्स आहे, गेट म्हणजे तयार होणे, गेट गॉट. रेडी अँड वेंट टू स्कूल मी तयार झाले आणि शाळेला गेले. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश म्हणजे पहिला जो तास होता तो साहजिकच कुठला होता तर इंग्लिशचा तास होता. इंग्लिशचे आम्हाला शिक्षक जे आहेत तर ते शिकवणार होते. टॉट कशाचा पास्ट टेन्स आला, टीच टॉट. हू टॉट अस इंग्लिश. हे जे नवीन जे शब्द सांगतो आहे किंवा पास्ट टेन्स सांगतो आहे ना, तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत बरं का. टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक. जे लिहिणारी नोटबुक आहे इंग्लिशची ते तुम्ही काढा. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. तिने काय केलं, चुकून कुठली वही काढली, गणिताची वही काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली. मी लगेच ती बदलणारच होते तेवढ्यात,
बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. गेज म्हणजे लक्ष देणे, स्टेअर आपण बघितलेला हा शब्द आहे मागच्या वेळेस. मग गेज म्हणजे लक्ष देणे. मग त्यांची नजर जी आहे ती माझ्याकडंच होती आणि त्यांनी मला बघितलं. आता साहजिकच त्या ज्या शिकवणारे कोण आहेत, टीचर होते, पण कुठल्या आहेत त्या, मग ते शिक्षक आहेत का शिक्षिका आहेत, ते शिक्षिका आहेत. कशावरून, तर इथे पुढे शब्द आला शी शाउटेड, त्या ओरडल्या, कम हिअर विथ युअर बुक सायली. आणि त्यांनी सांगितलं तू इकडे ये, माझ्याकडे ये तुझं पुस्तक घेऊन. आय ओबे हर. ओबे म्हणजे आज्ञेचं पालन करणे. आय ओबे हर बट हर अँग्री लुक्स मेड बाय माय लेग ट्रम्बल. ट्रम्बल म्हणजे मी घाबरले, माझे थरथर पाय करायला लागले. आणि व्हेन आय रीच्ड हर चेअर, आणि ज्यावेळेस मी तिथे त्यांच्या खुर्चीपाशी पोचले, रीच ईडी लागला, पास्ट टेन्स झाला. हर नोटबुक फेल ऑन हर फीट. म्हणजे पुस्तक जे होतं ते त्यांच्या कुठं पडलं, पायावरती पडलेलं आहे असं इथं सांगितलं. सम गर्ल्स लाफ लाऊडली. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज म्हणजे मुद्दामून. काही मुली ज्या आहेत त्या ओरडा हसायला लागल्या आणि त्याच्यामुळे त्या शिक्षकांना वाटले मी मुद्दामून त्यांच्या पायावरती नोटबुक टाकलेला आहे. शी स्टेअर ॲट मी विथ ॲन ऑल ड्युरिंग लुक. त्या माझ्याकडे अशा बघत राहिल्या, टक लावून बघत राहिल्या. स्टेअर मगाशीच गेलेला गेज म्हणजे स्टेअर म्हणजेच गेज, टक लावून पाहणे. ऑल ड्युरिंग लुक म्हणजे अतिशय, शी स्टेअर ॲट मी विथ ॲन ऑल ड्युरिंग लुक म्हणजे पूर्णपणे मी भीतीदायक स्वरूपामध्ये त्यांचा जो चेहरा होता, जी नजर होती ती होती. अशा पद्धतीने त्या माझ्याकडं टक लावून बघत होत्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि तुझ्या जागेवर उभी राहा. शी यर्ल्ड. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. काय केलं त्यांनी, पूर्णपणे मला शिक्षा केली. तिथं माझ्या जागेवर जायला सांगितलं आणि काय सांगितलं, तिथं जाऊन तू उभी राहा असं मला सांगितलं. जोपर्यंत तो तास संपत नाही तोपर्यंत मला उभं राहायची मॅडमनी शिक्षा दिली आणि मी पुढे जाऊन तिथे उभी राहिले. पुढे काय सांगितले बघा. The next was history class and my favorite subject. The teacher had asked us memorize the cause of effect of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. आता परत दुसरी घटना काय घडली बघा. आता पहिल्या घटनेमध्ये पहिल्याच तासाला जो इंग्रजीचा तास झाला तर त्यावेळेस मी चुकून इंग्रजीची वही काढण्याच्या ऐवजी गणिताची वही काढली म्हणून तिला इथे शिक्षा मिळाली. आता दुसरा तास जो होता तो हिस्ट्रीचा तास होता, बरोबर आहे. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. मग तिचा तो आवडता विषय होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे पानिपतच्या युद्धाची कारणं आणि परिणाम हे काय करायला सांगितलं होतं, मेमराईज म्हणजे थोडक्यात पाठ करून यायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेड तयारी करणे म्हणजे मी माझी पूर्णपणे तयारी केली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. आणि आमची ते काय करत होत्या, सगळ्यांची टेस्ट घेत होत्या, परीक्षा घेत होत्या. वन बाय वन प्रत्येकाची एक जणाची. व्हेन माय टर्न केम. आणि ज्यावेळेस माझी परीक्षा घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र आय वेंट ब्लँक, कुड नॉट रिमेंबर एनिथिंग.
अर्थ काय त्याचा? आय वेंट ब्लँक म्हणजे कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, काहीही आठवलं नाही. अर्थ लिहून घ्यायचा आहे. वेंट ब्लँक, वेंट ब्लँक म्हणजे काहीही न आठवणे, शून्य होणे, काहीच तिला आठवलं नाही. द टीचर गिव मी स्टेअर. आता त्या कशा होत्या? एकदम स्टेअर म्हणजे एकदम स्ट्रिक्ट होत्या, फार कडक होत्या. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. शेम म्हणजे अतिशय तिला शरम वाटली, किंवा मला काहीच येत नव्हतं, मला खरं मी अभ्यास केला होता पण आता द्यायची वेळ आली, मला काहीच आठवत नाही आहे, या भावनेनं, ह्या शरमेनं ती मान खाली घालून तशीच तिथे बधीरपणे, आपण म्हणूया स्तब्धपणे तिथे ती उभी राहिली. आणि बाईंच्या तिच्या नजर कशा होत्या? एकदम कडक नजरेनं रोखून पाहत होत्या. लक्षात आलं? आपण इथे थांबणार आहोत. जेवढे जेवढे शब्द तुम्हाला मी दिलेत ते 5-5 वेळा तुम्ही लिहायचेत आणि ते पाठ करायचे आहेत. आणि जाताना हा जो इथे लेफ्ट साईडला जे तुम्हाला प्रश्न दिलेत, व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड, हा एक प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. दुसरं, व्हॉट हॅपन व्हेन इट वॉज सायलीज टर्न टू आन्सर, काय घडलं ज्यावेळेस तिला उत्तर द्यायची वेळ आली, त्यावेळेस नेमकं काय घडलं? तर ह्याचं देखील आपल्याला उत्तर तुम्हाला लिहून काढायचं आहे. लक्षात आलं? काय बरं घडलं असेल? सायलीच्या हातातून जेव्हा वही पडली असावी, का पडली वही? त्याचं उत्तर काय? वेन द टीचर कॉल्ड सायली शी ओबे हर, इथं दिलंच आहे आपल्या पुस्तकात बघा, बट हर एंगर लुक मेड हर लेग्स ट्रम्बल सो द नोटबुक मे हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड, ज्यावेळेस तिला बोलवत त्यावेळेस तिच्या हातातून ते पुस्तक पडलं. दुसरं काय? व्हॉट हॅपन वेन इट वॉज सायलीज टर्न टू आन्सर, सायलीची उत्तर देण्याची ज्या वेळ आली तेव्हा काय झालं? तर शी वॉज प्रिपेअर्ड. कशासाठी प्रिपेअर्ड होती? कॉज अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. बट व्हेन द टीचर बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ देम सायली वेन टोटली ब्लँक, ती पूर्णपणे काय झाली होती? विसरलेली होती. अशी ही 2 उत्तरे जी आहेत तीसुद्धा तुम्ही लिहायची आहेत. लक्षात आलं? आता बाकीचा जो दुसरा पॅरेग्राफ आहे पुढचा, तो आपण पुढचा मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवेल. काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. ठीक आहे? थँक्यू.